एकीकडे स्वतःच्या मुलांना ही सुविधा उपलब्ध करून द्यायची आणि दुसरीकडं गोरगरिबांच्या मुलांना लाठ्या काठ्या मारायच्या, त्यांच्या डोके फोडायचे. ही विरोधाभास नाही वाटत मला. स्वातंत्र्यानंतरचा इतिहास लिहिला गेला तर कदाचित त्या इतिहासामधले अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे मोठे विलन असणार आहेत. म्हणजे तुम्ही मंत्रिपद देशाचं घेतलंय आणि हक्क सुभ्याचा सांगायला लागले, बरोबर. मग तुम्ही देशावरती हा अधिकार कशाला चालवता, कशाला शिक्षण मंत्रिपद घेता? की मी सरकारला विचारून सांगतो, बरोबर. म्हणजे जे पी नड्डा हे सरकारचे भाग नाहीत, धर्मेंद्र प्रधान सरकारचे भाग नाहीत. मग नेमकं सरकार कोण आहे? जनता विरुद्ध सरकार आणि सरकार विरुद्ध जनता ह्या युद्धाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. सर, काल जे आंदोलन आणि त्या आंदोलनामधील मारहाणीचे फोटो, काही व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आलेले आहेत. तर ही खाजगी माणसं मारहाण करताना आलेली आहेत. तर सरकारवरती अशी टीका केली जाते, खाजगी फौज त्यांनी तयार केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये हे योग्य आहे का? जंतर मंतरवरचं आंदोलन 20 तारखेला त्यानं जे रूप धारण केलं आणि एक अमानुष असा लाठीमार विद्यार्थ्यांवर करण्यात आला. विद्यार्थ्यांची डोकी फोडली, हात मोडले, पाय मोडले आणि त्यामध्ये पोलिसांच्या बरोबर जी काही साध्या वेशातली माणसं होती, ही सरकारनं तयार केलेली फौज, अमित शहाची बहुतेक ही फौज असावी, हे RSSचे लोक असावेत. कारण त्यांच्या म्हणजे दाढ्या वाढलेल्या, केस वाढलेले, पोलिसांचं कसले रूप त्यांना नव्हतं. मला वाटतं निजामाने अशी जे फौज निर्माण केली होती, काय नाव होतं? रझाकार. म्हणजे या आंदोलनानं ब्रिटिश आणि निजाम या दोघांची आठवण करून दिली. ब्रिटिशांची या अर्थानं आठवण करून दिली की जनरल डायरनं अगदी निशस्त्र लोकांवर, शांततेच्या मार्गानं सभा घेणाऱ्या लोकांवर ज्याप्रमाणे अंधाधुंद असा गोळीबार केलाच ना, गोळीबार केला आणि गोळीबार केला. आणि ते समजा ह्याच्यामधलं झालं काय, इतिहासामधलं. परंतु असं वाटतंय, कालचं आंदोलन जे बघितलं ना, तर त्या आंदोलनाला असं वाटतंय की तो 150 वर्षातला इंग्रजांचा इतिहास झाला, पण आता नवीन इतिहास निर्माण करायची वेळ आली. आणि जर कदाचित हा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास लिहिला गेला तर कदाचित त्या इतिहासामधले अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे मोठे विलन असणार आहेत. म्हणजे जे आपण इंग्रजांना विलन ठरवत होतो, तर तशी टीका आता लोकांमधून त्यांच्यावरती होती. अगदी बरोबर आहे. म्हणजे जनरल डायर किंवा लाहोरच्या मोर्चावर लाठीमार करणारा सँडर्स ह्यांची जशी जनतेला आठवण झाली, ते इतिहासामध्ये जसे त्यांचं नाव कायमचं कोरलं गेलं की कुठेही अमानुष अत्याचार झाला, सरकारकडनं झाला की लोकांना आठवण येते जनरल डायरची. त्याच्यानंतर त्या अनुषंगात मोदी शहाचं सरकार हे इतिहासामध्ये त्यांनी नाव आपलं नोंदलेलं आहे, याबद्दल कसलीही शंका नाही. त्याचबरोबर तू सुरुवातीला जो मुद्दा उपस्थित केलास की खाजगी फौज, अमित शहाच्या गृह मंत्रालयाची ही खाजगी फौज आणि ते 4-4 वर्षाचे फौजेत जे घेतलेले आहेत, 4 वर्ष नोकरी द्यायची, काय म्हणायचं त्याला, प्रशिक्षणार्थी 4च वर्ष त्यांना, म्हणजे वापराने सोडून देते. या पुढच्या भविष्याची काय देणे, म्हणजे या पद्धतीने त्यांचा वापर सुरू आहे का काय? अग्निवीर 4 वर्ष विद्यार्थ्यांना मिलिटरीमध्ये भरती करून घ्यायचं आणि नंतर त्यांना कार्यमुक्त करायचं. ते हे अग्निवीर आहेत की काय, अशा प्रकारची शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. निजामाने असंच केलं होतं. रझाकार त्यांची ते स्वतःची फौज असताना ही खाजगी फौज निर्माण केली होती. म्हणजे ही खाजगी फौज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणा, कारण सोशल मीडियातून जे काही व्हिडिओ येतात तरुणांची, तर त्याच्यामध्ये जय श्रीरामच्या घोषणा, तर ही RSSची फौज आहे असं म्हणायला हरकत नाही. मग RSSचीच फौज आहे ही.
RSSनं हे आंदोलन बदनाम करण्यासाठी, म्हणजे ही साध्या वेशातली जी माणसं होती ते काही पोलीस नव्हते. त्याच्यानंतर अनेक युट्यूबर्स किंवा काही चॅनल्सनी सुद्धा जेव्हा त्यांना विचारलं की तुमची नेम प्लेट कुठे, किंवा पोलिसांना विचारलं की हे खाजगी लोक कसे काय होते, पोलीस अधिकाऱ्यांना जेव्हा प्रश्न विचारले हे खाजगी लोक तुमच्या बरोबर कसे काय, त्यांच्याकडे पोलिसाचे जे दांडे आहेत ते कसे काय, तर कोणताही जबाबदार अधिकारी त्याचं काहीही उत्तर देऊ शकला नाही. आता त्याच्यामध्ये आणखीन एक आहे की सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ तयार केला काल, 25 दिवस त्यांच्या उपोषणाला झाले. तर त्याच्यामध्ये ते काय म्हटले किंवा 65 खासदारांचं निवेदन मला दिलेलं आहे की ज्यांनी पाठिंबा दर्शविलेला आहे, परंतु त्या 65 मध्ये एकही बीजेपीचा आमदार नाही. बरोबर. मग आता हे बीजेपीचे आमदार आहेत, ह्यांची मुलं शिकत नाहीत का भारतामध्ये? शिकतायत ना. त्यानंतर आणखीन एक पोस्ट आली की ते आपले धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी विदेशामध्ये शिकते. आता तो ते एवढे मोठे कॅबिनेट मंत्री आहेत, म्हणजे ते काही गरीब नाहीत. जसे स्वातंत्र्याच्या अगोदर लढा दिलेले, नंतर प्रधानमंत्री झालेले लाल बहादूर शास्त्री सारखे हे जे नेते, की हे एवढं मोठं पद उपभोगल्यानंतर सुद्धा यशवंतराव चव्हाणांसारखे, किंवा त्यांच्या वैयक्तिक अकाउंटवर काही नव्हतं, त्यांचं साधं घर होतं. मग हे एकीकडे हे इतिहासातले महापुरुष वेगळे, आणि एकीकडं हे जे कॅबिनेट मंत्री आहेत आताचे, तर तेवढी गरिबी तर ह्यांच्यावर नाही. मग तरी सुद्धा त्यांची मुलगी 75% शिष्यवृत्ती जी आहे ना, किंवा तिचा जे खर्च विदेशातला, तर केंद्र शासनाच्या खर्चातून होतोय, तिजोरीतून. बरोबर आहे का? मग पदाचा आणि सत्तेचा किती वापर करून घ्यावा स्वतःच्या मुलांसाठी, म्हणजे एकीकडं स्वतःच्या मुलांना ही सुविधा उपलब्ध करून द्यायची, आणि दुसरीकडं गोरगरिबांच्या मुलांना लाठ्या काठ्या मारायच्या, त्यांच्या डोके फोडायचे. हे विरोधाभास नाही वाटत नाही मला? आजचे जे सत्ताधारी आहेत हे काही समाजसेवक नाहीत. राजकारण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे, समाज सेवा करण्यासाठीच ते माध्यम आहे. आणि तो आता जे म्हटला लाल बहादूर शास्त्री, ज्यांनी रेल्वेचा अपघात झाला म्हणून नैतिक जिम्मेदारी स्वीकारून राजीनामा दिला. नेहरू त्यांना सांगत होते की तुम्ही काही राजीनामा देऊ नका, परंतु त्यांनी सांगितलं की मी त्या खात्याचा मंत्री आहे. ते काही रेल्वे चालवत होते ना. आता जे अंधभक्त जसं म्हणतात, किंवा सरकारची जी भूमिका आहे की प्रधानांचा राजीनामा घेऊन काय होईल, आणि तरुणाईनं जो मुद्दा उपस्थित आहे की अकाउंटेबिलिटी, गेल्या 12 वर्षामध्ये जबाबदारीच नाही ना. 152 वेळेस या देशात गेल्या 10 वर्षात पेपर लीक झाले, परंतु त्याची जबाबदारी नाही. अनेक घोटाळे झाले, जबाबदारी नाही. आणि जबाबदारी नसल्यामुळे भीती नाही, आणि भीती नसल्यामुळं हे हा जो मस्तवालपणा आलेला आहे तो त्याच्यातून आलेला आहे. ह्या आंदोलनाच्या निमित्तानं आणखी एक मुद्दा ऐरणीवर आहे की नीटच्या पेपर लीकच्या माध्यमातून सुरू झालेले हे आंदोलन, त्याच्यामध्ये विद्यार्थी जसे आहेत तसे पालकही आहेत. म्हणजे 11वी 12वीला ज्यांची मुलं आहेत ते पालक आहेत. अगदी पहिली ते 5वी म्हणजे प्राथमिक शाळेत असणाऱ्या ज्यांची मुलं ते सुद्धा पालक आहेत. त्यांना चिंता वाटायला लागली की आपल्या पाल्याच्या भवितव्याबद्दल त्यांना चिंता वाटायला लागलेली आहे. आणि माझ्या दृष्टीनं हे या आंदोलनाचं सगळ्यात मोठं फलित आहे. आता आणखीन एक गोष्ट आहे की राहुल गांधी हे जंतर मंतरवर आंदोलन करण्याऐवजी नरेंद्र मोदीच्या निवासस्थानासमोर आंदोलन करायला गेले. आता त्याच्यावरती टीका होती किंवा त्यांनी तिथं करायच्या ऐवजी तिथं का केलं. आता आपापला विषय समजा, ठीक आहे, कुठं का होईना पण केलं, कारण जबाबदार जी व्यक्ती त्याच्याकडेच तुम्ही दाद मागणार ना. या अर्थानं राहुल गांधींचं बरोबरच आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, की राहुल गांधी आंदोलन करायच्या आदल्या दिवशी ज्यावेळेस अभिजित दिपकेंचं CGPचं शिष्टमंडळ JP नड्डांना भेटायला गेले, 2दा भेट घेण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या भेटीमध्ये ज्यावेळेस त्यांनी निवेदन दिलं, तर निवेदन दिल्यानंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून JP नड्डांनी त्यांना काहीतरी आश्वासन द्यायला पाहिजे होतं. त्यांनी काही आश्वासन दिलं नाही. बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस त्यांचे जे प्रतिनिधी 2 गेलेले होते CGPचे, तर त्यांनी सांगितलं किंवा तुम्ही सांगा, काहीतरी आवाहन करा, मीडियासमोर आवाहन करा आंदोलकांना. तर ते काय म्हटले माहिती का,
की मी सरकारला विचारून सांगतो. बरोबर. म्हणजे जे पी नड्डा हे सरकारचे भाग नाहीत, धर्मेंद्र प्रधान सरकारचे भाग नाहीत, मग नेमकं सरकार कोण आहे हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे तिथं जर जे पी नड्डांनी शब्द दिला असता तर एवढं आंदोलन चिघळलं नसतं किंवा एवढ्या विद्यार्थ्यांची लोंढे दिल्लीमध्ये आली नसते. मग हे आंदोलन वाढविण्याला जबाबदार तर सरकारच. दुसरी आणखीन एक गोष्ट आहे की जी आपण म्हणतो राहुल गांधी तिथं काय गेले. राहुल गांधी ज्यावेळेस म्हणजे संध्याकाळी गेले ते आंदोलन करायला, पण त्या दिवशी संसदेचा पहिला दिवस होता. तर त्यावेळेस राहुल गांधी त्यांना काय म्हटले होते माहिती का पार्लमेंटमध्ये त्या अध्यक्षांना, की जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनावरती सदनामध्ये मला चर्चा करायची. अध्यक्ष हे त्या सदनाचे प्रमुख आहेत, ओम बिर्ला. बरोबर आहे ना. मग तिथं निर्णय घेण्याची क्षमता त्यांचीच आहे ना, कोणाला बोलू द्यायचं, कोणाला चर्चा घ्यायची नाही घ्यायची, त्यांचा अधिकार आहे. परंतु ते काय म्हटले माहिती का की सरकारला विचारावं लागेल. मग मला सांगा की तिथल्या खासदारांना बोलायचा अधिकार नाही, सत्तेतले असो विरोधातले असो, मंत्र्यांना बोलायचा अधिकार नाही. मग हे सरकार नेमकं कोण आहे? म्हणजे मोदी आणि शहा हे एकमेव सरकार आहेत का? मी हे का सांगतोय माहिती सर, मला त्याच्या पुढेच सांगायचं तुम्हाला. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे मगाशी म्हटलात की निजामाच्या रजाकार तर ही समजा खासगी फौज होती निजामाची, किंवा ह्या देशाच्या विलिनीकरणात न सहभागी होण्यासाठी आणि देशावर दबाव निर्माण करण्यासाठी, लोकांवरती दहशत निर्माण करण्यासाठी. त्याच्यात साम्य निश्चित आहे, कारण ह्या जर गोष्टी आपण बघितल्या तर त्याच्यानंतर ज्या वेळेस दुसऱ्या दिवशी म्हणजे हे राहुल गांधींनी तिथं आंदोलन करायचं ते कारण होतं, किंवा ते सरकारला विचारावं लागेल याचा त्यांना राग आला म्हणून ते आंदोलनाला गेले असतील कदाचित. परंतु दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस धर्मेंद्र प्रधान सदनामध्ये उभे राहिले तर तेव्हा ते चिडून बोलत होते. तर ते काय म्हटले माहिती का, तर ते म्हटले की मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिले, माझ्या जिल्ह्याने मला निवडून दिलेले, मी माझ्या राज्याचा प्रतिनिधी आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्या पुढे त्यांनी एक फार महत्वाचा शब्द वापरला की जो कुठल्याच चॅनलनी कुठल्याच न्यूजवाल्यांनी त्या शब्दाचा अर्थ आणि त्याचं गांभीर्य. महोदय, मेरे जो शिक्षा है, मेरे जो संस्कार है, मेरे जो सामाजिक जीवन है, मेरे को मेरे राज्य की, मेरे सूबे की जनता की स्वीकृति मिली है, मेरे सूबे की जनता की स्वीकृति मिली है. मैं किसी की, मेरे बौद्धिक और मेरे संस्कार की सर्टिफिकेट मेरे को सारी सदन में किसी से नहीं चाहिए. ते काय म्हटले माहिती का, मैं मेरे सूबे से चुनकर आया हूं. काय म्हटले ते, सुभा. आता हे सुभा म्हणजे काय माहिती का, की मोगल राजवटीमध्ये सुभेदारी वाटली जायची. म्हणजे भारतातले अनेक जे वेगवेगळे संस्थानिक राजे आहेत, म्हणजे ह्या मुघल बादशाहीनं त्यांना हरण केल्यानंतर ते त्यांची मांडली व्हायची आणि मग ते मुघल त्यांना सुभेदार म्हणून तिथले नेमायचे. म्हणजे त्यांची म्हणजे राजेशाही खालसा करून त्यांना सुभेदार म्हणून नेमणूक भेटायची. जसं की तुम्ही बघा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा की संभाजी महाराजांना सुभेदार म्हणून त्यांनी नियुक्त केलं. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य आकाराला येऊ नये म्हणून सुभेदारी ही पद्धत होती. तो विषय द्या सोडून. परंतु हा सुभा ना स्वराज्यातला आहे ना स्वातंत्र्यातला आहे. मग हा सुभा यांना आजही असं वाटतंय का मुघलांची आपण मांडलिक आहेत आणि मुघलांची आपण हस्तक आहेत, असं त्याचा अर्थ घ्यायचा का? म्हणजे लोकशाहीमध्ये सुभा या शब्द उच्चारणं आणि मी तिथला प्रमुख आहे हे उच्चारणं किती वाईट आहे. मग तुम्ही जर त्या सुभेचे प्रमुख आहेत तर मग देशामध्ये काय करता तुम्ही, सत्तेमध्ये देशाच्या काय करता तुम्ही? हे कॅबिनेट मंत्रीपद म्हणजे देशाचं आहे, ते कशाला घेता? तुमची सुभेदारी सांभाळा ना. ऐका नाही, तुम्ही तुमच्या ज्या मतदारसंघात निवडून आले तिथंच काम करा आणि तिथं परत जा. आलं का लक्षात? म्हणजे ही जी गुर्मी आहे ना, म्हणजे तुम्ही मंत्रीपद देशाचं घेतले आणि हक्क सुभ्याचा सांगायला लागले, बरोबर? मग तुम्ही देशावरती हा अधिकार कशाला चालवता, कशाला शिक्षण मंत्रीपद घेता? म्हणजे हे किती भयानक आहे सर, खूपच भयानक. आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हायकोर्टाच्या वकिलांचं शिष्टमंडळ.
एका वकिलानं हायकोर्टामध्ये हा. सुप्रीम कोर्टामध्ये हम्म. एक प्रकरण दाखल केलं. लाठीमार झालेली. लाठीमार झाल्याच्या अनुषंगानं हा. खरं म्हणजे पद्धत अशी आहे हम्म. की जेव्हा अशी काही घटना घडते ते सुप्रीम कोर्ट स्वतः संज्ञान घेते हम्म. आणि सोमोटो याचिका दाखल करून त्याच्यावर काहीतरी निर्णय निर्णय घेते. देतो. पण हे जे सूर्यकांत आहेत चीफ जस्टिस, हम्म. त्यांचं काही डोकं बिकं फिरलेलं आहे का काय काही कळत नाही. हम्म. तर त्यांनी ही सुमोटो तर नाहीच घेतलं. सुप्रीम कोर्टापासून जंतर मंतर फार जवळ आहे, हम्म. त्यांना तर ते दिसलंच नाही. हम्म. परंतु एक विधिज्ञ जेव्हा म्हणतोय की चीफ जस्टिस साहेब खूप मोठा लाठीमार झालाय, हम्म. त्याच्यावर तुम्ही काहीतरी दखल घ्या, म्हणले मला वेळ नाही. ते म्हणले मी तुम्हाला लाठीमाराचे अतिशय भयानक असे व्हिडिओ दाखवतो, हम्म. तर आमचा अमूल्य वेळ वाया घालू नका, हम्म. असं विधान चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी केलं. म्हणजे मोदी शहा हेच सरकार आहे. आता जी आपली चर्चा आहे त्याच्यावरून बाकी कोणाचं काही संबंध नाही. सन्मान. मोदी आणि शहा म्हणजे ते कोणाला मोजतच नाही. कोणाला मोजत ना नाही. विरोधी पक्ष, ना विद्यार्थी, ना जनता, काहीच नाही. काहीच संबंध नाही. तसं चीफ जस्टिस म्हणजे असं म्हणजे ते न्याय व्यवस्था म्हणजे तेच ताब्यात झालेले. घेतली. तेच झालेले. हिटलरशाही. आणि मग ते व्हिडिओ बघायला आम्हाला वेळ नाही. नाही. मग कशाला वेळ आहे तुम्हाला? वेळ नाही तर मग चालूच नका. चालूच राजीनामा नका. द्या. ते राज ठाकरे म्हटले, हम्म. प्रकाश आंबेडकर सुद्धा म्हटले, किंवा तुम्हाला जर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांची आणि देशाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी जर वेळ नाही, तर तुम्ही खुर्च्या रिकामा करा म्हणले. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत हम्म. लाखो पोरं हातामध्ये देशाची राज्यघटना घेऊन न्याय मागतायत हम्म. आणि त्या राज्यघटनेचा अर्थ लावणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मला ऐकायला वेळ नाही म्हणत असतील, तर न्यायव्यवस्था सुद्धा या देशामध्ये शिल्लक नाही. ती सुद्धा मोदी शहाची बटीक झालेली आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की जसं मी सुरुवातीला म्हटलो की काही तरुणांचे जय श्रीरामच्या घोषणाचे व्हिडिओ आले. तर ते फेक नरेटिव्ह काय करतात माहिती का, की जे आंदोलक आहेत, म्हणजे सरकार सुद्धा बरं का, कारण सरकारमधल्या तुम्ही महाराष्ट्रातल्या बघा काही आमदारांची आणि खुद बीजेपीच्या प्रदेशाध्यक्षाची, फक्त मुख्यमंत्र्यांनी एवढं टोकाचं नाही घेतलं, परंतु त्यांनी अराजकता हा शब्द वापरलेला आहे. परंतु हे काय म्हणतात माहिती का, हे नक्षली आहेत, आतंकी, आतंकवादी आहेत, म्हणजे जे आंदोलक आहेत त्यांनाच हे म्हणतात. आणि विशेष म्हणजे की सगळे पक्ष बीजेपी सोडून ह्या आंदोलनामध्ये सगळे अभिनेते पाठिंबा आहे. सगळे विचारवंत लेखक ह्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मग आता ही सरकारची जी टोळी आहे काय, हे फक्त राष्ट्रभक्त आहेत आणि आंदोलनामध्ये उतरलेले सगळे आता आतंकवादी आहेत. बरोबर. नाही, यांनी जे देशभक्तीचं खूळ काढले 2012च्या नंतर, हा. 1947ला देश स्वतंत्र झाला. बरोबर आहे. ब्रिटिश निघून गेले. ब्रिटिशांची जेव्हा सत्ता होती ती परकीय सत्ता होती आणि तिच्या विरोधामध्ये जो वागेल त्याला ते देशद्रोही म्हणायचे. बरोबर आहे. त्यांचा तो देश होता, त्यांचा तो अर्थ होता. मग आता हे त्यांचा वारसा चालू देत. मग आता हे काय ब्रिटिश आहेत का काय? वागणं तर तसंच आहे. हा, कारण या देशातले नागरिक काही प्रश्न मांडत असतील, युवक काही प्रश्न मांडत असतील, शेतकरी काही प्रश्न मांडत असतील, तर पाकिस्तानला जा म्हणते. पाकिस्तानला जा म्हणजे का जा पाकिस्तानला? कशामुळे त्यांना पाकिस्तानला पाठवता? आणि दुसरा आणखी एक मुद्दा, यांनी ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तामध्ये, हिंदूचं राज्य पाहिजे, हिंदुत्व जे म्हणतायत ते, हे पोरं हिंदूच आहेत ना रे? खरंय. हा? हो. म्हणजे बघ, नाही, विशेष म्हणजे काय माहिती का, हे तर हिंदू आहेतच. न्याय मागणारे, आंदोलन करणारे हिंदूच आहेत. परंतु ह्या आंदोलनामध्ये आणखीन एक विशेषता आहे. ती विशेषता काय माहिती का, की ह्या आंदोलनामध्ये देशात जेवढ्या जाती आहेत, जेवढे धर्म आहेत, ते सगळे आलेले आहेत ह्या आंदोलनामध्ये. बरं का, म्हणजे फक्त ह्या एका जातीपुरतं, धर्मापुरतं हे आंदोलन मर्यादित राहिलेलं नाही. मग जिथं संपूर्ण देशाची जनता एकीकडे आणि हे सरकार एकीकडे, म्हणजे एका माणसाला वाचवण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरलं जाते, विद्यार्थ्यांचे डोके फोडले जात आहेत. बरोबर आहे की नाही? म्हणजे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा म्हणजे 21 तरुणांचा बळी गेल्यानंतर सुद्धा यांना त्याचं काहीच वाटत नाही. म्हणजे लोक मेले काय, विद्यार्थी मेले काय, गेले काय, काहीच नाही. आणि विशेष म्हणजे आज सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा बघितली की आंदोलनामध्ये एका विद्यार्थिनीचा काल मृत्यू पण झाला. म्हणजे अजून काही येणं बाकी आहे, बरंचसं अजून आलं नाही. बहुतेक त्यांनी ते सोशल मीडिया
बंद केलेला होता त्या आंदोलनाच्या दिवशी, त्याच्यामुळे बऱ्याचशा न्यूज बाहेर पडल्या नाहीत, पण हळूहळू आता येत आहे. परंतु 25 दिवसानंतर आंदोलन झाल्यानंतर आज पंतप्रधान बोलले की म्हटले आता या आंदोलनात, बरोबर, म्हणजे असंच म्हणायचं त्यांनी, फास्ट ट्रॅकवरती चालू तर म्हणलेच, ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये चालविण्यासारखं काय? आता तुमच्या पोलिसावरती तुम्ही गुन्हे दाखल करणार आहेत का? दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जे तुमचे डुप्लिकेट पोलीस आहेत, फौज आहे, खासगी फौज, यांना शोधून तुम्ही गुन्हे दाखल करणार आहेत का फास्ट ट्रॅकवर चालून? किंवा जे लाठीमार करणार आहेत त्यांना का नोकरीतून काढून टाकणार आहेत का? बरोबर. अरे पण तुम्ही ह्या साध्या कर्मचाऱ्यावरती, ते बिचारे आदेशाचे गुलाम आहेत, त्यांना त्यांच्यावर कारवाई करता येईल, पण त्यांच्यावर कारवाई करून उपयोग काय? गृहमंत्री पद ते चालविणारे तुमच्याकडेच आहे ना. या सगळ्याचं प्रमुख पद कुणाकडे आहे? तुमच्याकडे. मग गृहमंत्र्याला तुम्ही हाकलून देणार का? नाही, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आम्ही न्याय करू म्हणता येईल ते. मग तुम्ही पण त्या प्रधानाचा राजीनामा घ्या ना, धर्मेंद्र प्रधानचा, हो, आणि त्याच्यावर फास्ट ट्रॅक मध्ये चालू नाही, आपण फास्ट ट्रॅक चालविण्याच्या अगोदर तुम्ही आता जे सांगितलं की चीफ जस्टिस आहेत सुप्रीम कोर्टाची, ते ऐकून घ्यायला आणि ते व्हिडिओ बघायला तयार नाही, ते फास्ट ट्रॅकला ते कुठल्या कुंडीत टाकतील काय सांगता येत नाही ना. म्हणजे हे काय वेळ काढूपणा आहे. परंतु त्याच्याही पुढे मला तुम्हाला सांगायचं होतं, हे काय म्हटले माहिती का, की मी एकालाही सोडणार नाही. हे वाक्य फार महत्वाचं आहे बरं का. म्हणजे सोडणार नाही कोणाला? म्हणजे ज्या आंदोलनात सहभागी झाली त्यांना सोडणार, ते जे विद्यार्थी सहभागी झाले त्यांना, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करणार. म्हणजे एकीकडं तुम्ही दडपशाही, हुकुमशाही लादली या देशावरती, बरोबर, आणि हे हिंसक लोक विद्यार्थी व्हावे ही परिस्थिती निर्माण केली. म्हणजे एका अर्थानं हे बघा, तुम्ही आजकालची जी पार्श्वभूमी जर बघितली तर विद्यार्थी आक्रमक होत आहेत, बरोबर का, त्यांच्या सहनशीलतेचा अंत होतो. म्हणून मला असं वाटतं शेवटी की ही या देशामध्ये सरकारनं हे लादलेलं युद्ध हे असं म्हणता येत नाही, अंतर्गत युद्ध. त्याचं कारण काय माहिती का, की ज्या परिस्थितीतून सरकार लोकांवरच्या मानसिकतेशी खेळते, ज्या शिक्षण आणि नोकरीच्या प्रश्नाशी, त्यांच्या उपजीविकेशी, बेरोजगारीशी खेळते, त्याच्यावरून काय व्हायला लागलं की लोक चिडून उठायला लागले. आंदोलनातून तुम्हाला दिसतंय. आणि म्हणून हे जनता विरुद्ध सरकार आणि सरकार विरुद्ध जनता ह्या युद्धाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही, असं मला वाटतं.